कोल्हापूरच्या लक्ष्मीपुरीतील धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळाच्या ऐतिहासिक कायमस्वरूपी गणेशमूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचं उद्घाटन खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील यांच्या हस्ते झालं। यावेळी डॉक्टर राहुल पाराशर, कुमार आहुजा, वैभव सावर्डेकर, विजय कागले आदी मान्यवर उपस्थित होते। याप्रसंगी ज्ञानप्रबोधन भवन संचलित अंधशाळेच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून झालेली महाआरती समाजाला एक भावनिक आणि प्रेरणादायी संदेश देणारी ठरली। यावेळी अंधशाळेसाठी 11,000 रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला। ही मूर्ती प्रसिद्ध मूर्तिकार संदीप कातवरे यांनी साकारलेली असून ती पूर्णतः पर्यावरणपूरक आहे। मिरवणुकीत 150हून अधिक व्यापाऱ्यांनी एकसारखा पोशाख परिधान करून सहभाग नोंदवला। विश्व वारकरी जिल्हाध्यक्ष ओंकार महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 60 बालकलाकारांनी 32 पावलांच्या वादन प्रकारांसह जुगलबंदी, मानवी रथ, संगीत, खो-खो कार्यक्रमांचं सादरीकरण करत उत्सवात रंग भरले। मिरवणुकीत शंभो ढोल पथक आणि सुप्रसिद्ध महाराष्ट्र बँड यांनी पारंपरिक वाद्यांच्या निनादात वातावरण भारावून टाकलं। मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, महाराणा प्रताप चौक मार्गे लक्ष्मीपुरी गणेश मंदिरात मिरवणुकीची सांगता झाली। त्यानंतर धान्य व्यापारी बालकल्याण संस्थेच्या इमारतीतील मंदिरात महावीर रामचंद्र मूग परिवाराच्या हस्ते मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली। या सोहळ्यात शिवाजी यादव, सागर सन्नक्की, विजय कागले, बलराज निकम, वैभव लाड, गणेश सन्नक्की, राहुल हळदे, विशाल कोगनोळे आदी उपस्थित होते।